Hello engineers, how are you? आपलं पुस्तक आता तुम्हाला दिलं, आता ते पब्लिश झालं की पुस्तक, त्यात कविता आहे, झालो आम्ही ॲग्री इंजिनियर्स. झालो आम्ही ॲग्री इंजिनियर्स, लावून सगळा जिगर. इतका जिगर लावला हे सब्जेक्ट काढायला की तुम्हाला काय सांगा. हे नोट्स वाच, ते नोट्स वाच, एक्स्ट्रा वाच. त्यावेळेस तर व्हॉट्सअप नव्हतं, AI नव्हतं, काही नव्हतं, पण ते लायब्ररीत चक्रा मारू. आज लायब्ररीत गेलो साहेब, आम्ही पाहून आलो. एक पोरगाने तिथं ते लायब्ररीवाला म्हणे की नाही सगळे ते स्कॅन करा आणि ते मोबाईलवर हॉस्टेलवर सगळ्या नोट्स पाहता. अशाने ॲग्रिकल्चर इंजिनियर बनीन का? ॲग्रिकल्चर इंजिनियर तुम्ही समजा तुम्ही वावरात गेले का पोरो? मॅडम हात वर करा बरं मॅडम, एकदा सगळे. हा 1 2 3. हा याला पोरं, तुम्ही ॲग्रिकल्चर इंजिनियर हा शब्द जो तुम्ही जर पाहिला ना, ॲग्रिकल्चर इंजिनियर हा शब्द फील केला पाहिजे. फील की मी जर ॲग्रिकल्चर इंजिनियर तर समोरच्याची जिंदगीच बदलली पाहिजे. बरोबर आहे की नाही? तर त्याच्याकरता जो तुमचा जो बीटेकचा जो कोर्स आहे, हा 4 वर्ष जो डिझाईन केलेला आहे, मला तरी वाटते साहेब आता हा थोडासा आता नवीन जग जसं परिवर्तन होऊन राहिलं त्यानुसार तसं मार्केटची जी गरज पाहून आपल्याला तो सिलेबसमध्ये नवीन नवीन सेक्टरमध्ये काही काही त्याच्यामध्ये आले. त्यासाठी स्पेशल कमिटी बसली पाहिजे साहेब. त्यानुसार त्याचा सिलेबस हा अपडेट झाला पाहिजे. तुम्ही अपडेट झाला तर मार्केट लिटिक का. ॲग्रिकल्चर इंजिनियर आहे की नाही, मोस्ट ऑफ द तुम्ही पाहून राहिले तर काही सिनियर्स आपले मार्केटिंगमध्ये असे तज्ज्ञ बनलेले की मार्केटिंगमधून त्यांनी स्वतःचा बिझनेस हा तयार केलेला आहे. सुरुवातीला मी सांगतो, मी एक साध्या भाषेमध्ये तुम्हाला सांगतो की तुम्ही ॲग्रिकल्चर इंजिनियर डिग्री पासआउट झाल्यानंतर तुम्ही ज्या सेक्टरमध्ये तुम्ही काम करणार तर कमीत कमी 5-6 वर्ष चांगली नोकरी करा. चांगले तुम्ही पिसून घेतल्या गेले पाहिजे अशा ठिकाणी जा. बरोबर आहे? त्याच्यामध्ये काय होते की तुम्हाला मान अपमान सहन होते, मार्केटची स्टॅटिस समजते, मार्केटचा स्टेटस समजते की काय चालू आहे काय नाही, कसं करता येईल. मग त्यानुसार धीरे धीरे लक्षात आला की तुम्ही एक तुमचं स्पेशल बिझनेस तुम्ही ओपन करू शकता. हे मला असं वाटतं या ठिकाणी आपल्याला सांगायला पाहिजे. बिझनेस ओरिएंटेड पाहिजे. आजकाल तुम्ही पाहून राहिले माननीय पंतप्रधान साहेब आपल्याला स्टार्टअपसाठी फार इन्स्पायर करतात की तुम्ही तुमचा स्टार्टअप करा. कारण की त्यांना त्यांची या देशाची कॉम्पिटिशन दुसऱ्या देशाशी आहे, या राज्याची कॉम्पिटिशन या राज्याशी आहे. तसंच आपली कॉम्पिटिशन आपल्याच लोकांसोबत आहे किंवा आपल्या अदर फॅकल्टीज जी आहेत त्याच्यासोबत सुद्धा आपली कॉम्पिटिशन आहे. म्हणून ते सेक्टर आपल्याला ओळखणं आवश्यक आहे. त्यानुसार आपल्याला पुढची लाईन अप करणं आहे. खूप सारे सेक्टर आहे. म्हणून म्हणतो पोरं, तुम्हाला सांगतो जेव्हा तुम्ही ट्रेनिंग चूज करसाल की नाही, तुम्हाला कमीत कमी एक 3ऱ्या वर्षापर्यंत आल्यानंतर थोडीफार मॅच्युरिटी येते. बीटेक ॲग्रिकल्चर इंजिनियर जे आता जे सध्या शिकत आहे पोरं, तर तुम्ही तुमच्या त्या पद्धतीनं तुम्ही पुढचं सेक्टर ओळखा. 3ऱ्या वर्षामध्ये तुम्ही आले की पुढचं सेक्टर ओळखायला पाहिजे की आपल्याला तुम्हाला फायनलीच्या पुढचं काय लाईन असेल. त्या प्रकारचे तुमचे हे ॲल्युमिनियमचे जे बुक तुम्हाला भेटले की त्याच्यामधले ते तुमचे सिनियरशी कॉन्टॅक्ट वाढा. कारण की साहेबांनी पहिल्यांदा सांगितलं की हे दोस्ती तुम्हाला निभावायची आहे. तुम्ही सिनियर ज्युनियर्स हे नातं तर ठीक आहे तात्पुरतं आहे, पण आम्ही तुमचे मित्र आहोत, तुम्ही आमचे मित्र आहात. तुम्ही आम्हाला सांगा कोणत्या सेक्टरमध्ये सांगा, तुम्ही ज्या सेक्टरचं तुम्हाला ज्या ठिकाणचं हे असेल त्या सिनियरला तुम्ही कॉन्टॅक्ट करा. त्या सिनियरच्या नुसार तुम्ही पुढचं तुमचं कार्यक्रम आखा. त्यानुसार ट्रेनिंगसुद्धा त्या प्रकारे तुम्ही चूज करा. नाही तर या डिपार्टमेंट ट्रेनिंग घेताना दुसरं करिअर दुसऱ्या विभाग करतात. थोडंसं ट्रेनिंग पण तुम्ही त्या पद्धतीनं चूज केलं पाहिजे असं मला वाटतं. तुम्ही माझी भाषा समजत आहे का? त्या प्रकारे तुम्ही सिरियसली होऊन ते अभ्यास करायला पाहिजे. त्यानुसार तुम्ही ते त्यांच्यासोबत कॉन्टॅक्ट करायला पाहिजे. MPSC आहे, फायनान्स डिपार्टमेंट आहे, असं कुठलं स्टेजमध्ये आता सॉफ्टवेअरमध्ये बीटेक ॲग्रिकल्चर काम करत याचे खूप आनंद आहे. पण हे ॲग्रिकल्चर म्हणजे शेतकऱ्यांसोबत आपल्याला कसं जास्तीत जास्त काम करता येईल आणि आपली बी आमदनी कशी बनतील याच्याकडे पण आपण लक्ष दिलं पाहिजे आहे. स्टार्टअप हा फार महत्त्वाचा आहे. जे लोक बिझनेस जे सिनियर लोक स्टार्टअप माध्यमातून स्वतःचा बिझनेस सेटअप करू राहिले की नाही, कमीत कमी महिनाभर तरी त्यांच्या कॉन्टॅक्टमध्ये राहून काही फील्डवर येऊन त्यांच्यासोबत जर आपण काम जर केलं तर आपली पुढची लाईन्स आपल्याला समजते. मला असं वाटतं यानुसार तुम्ही काम करावं. धन्यवाद.